आपण सगळे दिवाळीत घर सजवतो, दिवे लावतो, लक्ष्मीपूजन करतो. पण खरे सांगायचे झाले तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास पारंपरिक उपाय केले तर तिचा स्थायी वास घरात राहतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीत करावयाचे 21 अचूक आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. हे उपाय केवळ श्रद्धेने आणि नियमाने केल्यास तुमच्या घरात सुख, समृद्धी, पैशाची वाढ, अडचणींचा नाश आणि सकारात्मकतेचा वर्षाव नक्कीच होईल. तर चला, लक्ष्मीच्या कृपेसाठी करावयाच्या या खास उपायांची सुरुवात माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर आपण करूया. पहिला उपाय म्हणजे घर आणि स्वच्छता. दिवाळीला नवीन झाडू खरेदी करा, परंतु तो दर्शनी ठेवू नका, तर तो लपवून बाजूला ठेवा. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे जुना झाडू बाजूला करून नवीन झाडू ठेवल्यास घरात पैशाचा वास राहतो. अमावस्येला घर नीट साफ करून धूप दीप लावा. स्वच्छतेनंतर धूप आणि दीपाच्या सुगंधाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ शक्ती घरात टिकतात. मुख्य द्वारावर तोरण बांधा. आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण हे शुभत्व आणते. दरवाजातून प्रवेश करणारी ऊर्जा सकारात्मक बनवते. 4. मुख्य दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहा. या पवित्र चिन्हांनी घरात आनंद आणि स्थिरता येते, अडचणी दूर होतात. 5. दिवे आणि पूजेचे उपाय. सायंकाळी पिंपळाखाली 7 दिवे लावा आणि प्रदक्षिणा घाला. यामुळे तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी टिकते. 6. दिवाळीच्या रात्री तुपाचा दिवा सूर्योदयापर्यंत तेवत ठेवा. हा अखंड दीप घरात स्थायी आनंद व धन आणतो. 7. चांदीच्या कटोरीत कापूर जाळा. चांदी आणि कापूर यांची ऊर्जा मिळून वातावरणात पवित्रता व आनंद येतो. 8. 2 मुखी दिवा सरसोच्या तेलाने चौरस्त्यावर लावा. यामुळे निर्धनता आणि अडचणी दूर होतात. 9. हनुमान आरती करताना दिव्यामध्ये लवंग टाका. लवंगाचा सुगंध नकारात्मक शक्तींना नष्ट करतो आणि शांती निर्माण करतो. 10 म्हणजे पिंपळाच्या पानावर दिवा लावून नदीत विसर्जित करा. हा उपाय आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्ती नक्कीच देईल. 11वा उपाय म्हणजे पितरांच्या नावाने पश्चिम दिशेला 14 दिवे लावा. यामुळे पितरांची कृपा मिळते आणि घरातील संकटे दूर होतात. लक्ष्मी व गणेश कृपेसाठी काय करायचे? लक्ष्मी पूजनात गोड पदार्थ देवीला अर्पण करा आणि दररोज तिची पूजा करा. गोड पदार्थ आनंदाचे प्रतीक असून रोजच्या पूजेमध्ये घरात सकारात्मकता वाढते. 13वा म्हणजे पूजेत पिवळ्या कवड्या ठेवा. या विशेष कवड्या लक्ष्मीला अर्पण केल्यास ती जलद प्रसन्न होते. 14वा म्हणजे श्वेतार्क गणपतीची स्थापना करा. हा दुर्लभ गणेश लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. 15वा म्हणजे महालक्ष्मीला गूळ, अनार व सीताफळ अर्पण करा. तसेच दानही करा. हे सर्व कुटुंबात त्यामुळे आनंद व सौख्य येईल. 16वा म्हणजे महालक्ष्मी मंदिरात गुलाब, सुगंधी अगरबत्ती दान करा. देवी लक्ष्मीचा सुगंध प्रिय स्वभाव आहे, तिला त्या अत्तर खूप आवडतात. 17वा म्हणजे लक्ष्मी पूजनात हळदीच्या गाठी ठेवा. हळदी मंगलाची प्रतीक आहे, त्यामुळे घरात स्थायी संपत्ती टिकते. अडथळे व नकारात्मकता दूर करणारे उपाय बघूयात आपण. 18वा म्हणजे मध्यरात्री लिंबू 4 भाग कापा आणि तो चौरस्त्यावर टाकून द्या. हा तंत्रयुक्त उपाय तुमच्या अडचणी दूर करील. 19वा म्हणजे काळे तीळ कुटुंबातील सदस्यावरून उतरून पश्चिमेला फेका. यामुळे धनहानी थांबते व समृद्धी वाढते. गरिबांना काळे कांबळे दान करा. हा उपाय शनी, राहू व केतूच्या दोषांना शांत करून कामातील अडथळे दूर करतो. तुमचे कामातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी हे सर्व उपाय तुम्हाला खूप महत्वाचे आहेत, उपयोगी पडतील. मित्रांनो, हे सर्व उपाय दिवाळीत श्रद्धेने केल्यास तुमच्या घरात सुख, समृद्धी, धन, आनंद आणि स्थिरता नक्कीच वाढेल. लक्ष्मी प्राप्ती हा केवळ पूजेचा नव्हे तर श्रद्धेचा आणि सात्विकतेचा परिणाम आहे. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला? तुम्ही कोणता उपाय करणार आहात ते जरूर मला कमेंट मध्ये सांगा. आमच्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक व शेअर करा. आणि हो, तुम्हाला मोफत पंचांग मार्गदर्शन हवे असेल तसे मला कमेंट मध्ये जरूर सांगा. आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. देवी लक्ष्मीचा स्थायी वास तुमच्या घरामध्ये सदैव राहू.
माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. शुभ दीपावली.